श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुम्ही सध्या स्वामींना पाहत आहात. स्वामींचे रूप तुमच्या डोळ्यात साठवले आहे. तुम्ही जे काही मागत आहात ते अगदी पुढील क्षणात सुद्धा तुम्हाला प्राप्त होईल इतका विश्वास आपल्या गुरूंवर स्वामी समर्थांवर ठेवा. स्वामी तुमच्या मनातील त्या प्रत्येक खेळाला जाणतात. तुमच्या प्रत्येक प्रश्नाला स्वामी जाणतात. काही क्षणातही तुमच्यासोबत हे अनुभव होतील. हे तुम्ही करण्यासाठी सज्ज आहात तर तुम्हाला स्वामी नक्कीच ते अनुभव देतील, यात काही शंका नाही. स्वामी कुणाच्या ज्या कुणाचा स्वामी शक्तीवर, स्वामींच्या संदेशावर विश्वास आहे, पूर्ण विश्वास आहे, त्यांना स्वामी समर्थ अगदी या संदेशात सुद्धा काही क्षणात प्राप्त करून देतील, अनुभव मिळून जातील. कारण तुमचे मन आणि बुद्धी जेव्हा तुमची आध्यात्मिक शक्ती वाढू लागते तेव्हाच तुम्ही ते दिव्य संदेश मन लावून एकाग्रतेने ऐकू शकता. जेव्हा देवाची इच्छा आहे की तुम्ही ते ऐकले पाहिजे, कारण तुमची निवड स्वतः स्वामी समर्थांनी केली आहे की तुम्ही हा संपूर्ण संदेश ऐकावा. त्यातील मार्गदर्शन तुमच्यापर्यंत यावे आणि तुमच्या जीवनातील कल्याणकारी आशीर्वाद जे तुमच्यासाठी अत्यंत मूल्यवान आहेत ते तुम्ही प्राप्त करावे अशी देव तुमच्याकडे आज्ञा करतात. जर तुम्ही आज्ञा पाळण्यासाठी सज्ज असाल तर होय स्वामी, मी सज्ज आहे, मी आज्ञा स्वीकार करतो अशी कमेंट करा. जो कोणी स्वामीप्रिय बाळ या क्षणाला हा पवित्र आणि आध्यात्मिक ऊर्जा असलेला संदेश मनापासून ऐकत आहे, त्यांना विनंती आहे की माझ्याबरोबर तुम्ही देवांना एक संकल्प करा की स्वामी आज माझ्यासोबत आहेत. आज माझ्या पुढे येऊन स्वामी मला मार्गदर्शन देत आहेत. स्वामी माझ्या मनातील ती प्रत्येक इच्छा जी माझ्या चांगल्यासाठी मी मागत आहे ती पूर्ण करत आहेत. स्वामी देव सदैव मला समर्थन करतात. स्वामी मला कुठे चुकीच्या मार्गावर जाण्यापासून बाजूला ठेवून मला योग्य मार्गावर घेऊन जातात. आजपर्यंत आयुष्यात भोगलेल्या प्रत्येक सुखासाठी मी स्वामींचा आभारी आहे. स्वामींकडून तुमच्या सर्व इच्छा प्राप्त करण्यासाठी खरा स्वामी भक्त टाईप करा, भाग्यवंत ठराल. बाळा, चिंता करणे, खूप काही त्रास करून घेणे या क्षणापासून सोडून द्या. तुला अधिक प्रसन्न करणारे आणि आनंदी करणारे माझे आशीर्वाद आणि चमत्कार तुझ्या दिशेने येत आहेत. त्यांना मनपूर्वक स्वीकार कर. तुम्ही अधिक परिश्रम करावे आणि ते साध्य करावे असे मी म्हणत नाही, कारण तुम्ही जे काही श्रम आणि खूप काही असे कर्म आधी केले आहेत त्यामुळे तुम्ही ते प्राप्त करण्याच्या योग्य झाले आहात, जे तुम्ही माझ्याकडे प्रार्थनेद्वारे मागू इच्छित आहात. देव म्हणतात, बाळा, तुमच्या अधिक प्रयत्नांनी जे काही घडणार नाही ते माझ्या आशीर्वादाने घडेल. जर तुम्ही खूप काही चिंतेत राहून ते परिश्रम करत असाल तर मी आत्ताच तुम्हाला या क्षणाला थांबायला सांगतो, कारण तुम्ही खूप काही परिश्रम करून थकले असाल तर मी तुम्हाला ती विश्रांती देईन, तो आराम देईन, ते सुखाचे क्षण देईन. पण तुमच्या मनातली ती चिंता दूर करा, कारण माझे आशीर्वाद त्यासाठी तुमच्यापर्यंत आले आहेत. तुमच्या मनाला ती शांती मिळावी म्हणून माझे आशीर्वाद तुझ्यासाठी कार्य करत आहेत. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, मी तुझ्याकडे आशीर्वादांचा वर्षाव करीन, पण तू चुकू नकोस. मी तुला योग्य मार्ग दाखवला आहे. त्या मार्गावर चालण्यासाठी तुझी तयारी दाखव. बाळा, कधी काही काळी चुका झालेल्या असतील त्यासाठी क्षमा मागणे हे फार मोठे कर्तव्य आहे आणि जो कोणी हे कर्तव्य करतो त्यासाठी मी माफी द्यायलाही तयार आहे, कारण मी तुमच्यावर भरभरून प्रेम करणारा आणि आनंदाचा वर्षाव करणारा देव आहे. पण वारंवार त्यात चुका करून तुम्ही ते पाप करावे अशी मी तुमच्याकडून अपेक्षा करू इच्छित नाही. स्वामी म्हणतात, माझे कित्येक बाळ त्या नोकरीसाठी प्रयत्न करत आहेत. ते यश प्राप्त करण्यासाठी जे काही प्रयत्न करत आहेत त्यांना त्या नोकऱ्या प्राप्त होतील. तुमचा तो बंद असलेला मार्ग आता उघडला जाईल, जिथून तुम्हाला सुख, समृद्धी आणि आनंदाची प्राप्ती होणार आहे. कारण देव पाहतात ते तुमचे मनापासून केलेले कर्म. ज्यांनी ते कर्म केले आहे त्या बाळांना आज स्वामी सांगू इच्छितात, जेव्हा तुम्ही ते प्रयत्न करतात आणि देवाकडे प्रार्थना करतात तेव्हा देव तुमच्याकडे तो मोठा चमत्कार घडवण्यासाठी येत आहेत. देवाच्या हाती तो न्याय आहे, कारण चुकीच्या मार्गाने
कुणी काही मिळवून पाहत असेल आणि तुमच्या मार्गात ते अडथळे आणण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या क्षणाला देव तिथे उपस्थित राहून तुमच्यासाठी न्याय नक्कीच करतील. जेव्हा तुमच्यासोबत काही अडचणींचा सामना तुम्हाला करावा लागतो त्या क्षणाला देवाचे नामस्मरण करा. देव तुम्हाला नक्कीच तो मदतीचा हात देतील. मनापासून जो विश्वास आणि श्रद्धा ठेवेल त्याला ते भाग्य प्राप्त होईल. बाळा, माझ्या आशीर्वादांचे खजाने भरपूर आहेत, पण तोच ते नेऊ शकतो ज्याच्यात ते सामर्थ्य आहे. जर तुम्ही ते सामर्थ्य प्राप्त करू इच्छिता तर देवाचे नामस्मरण करा, देवाच्या आज्ञेत राहा, देवाच्या नामात राहा. कारण जो देवाकडे जागृत दृष्टीने पाहतो, देवाची आराधना करतो, देवाचे नामस्मरण करतो आणि सत्याच्या मार्गावर चालायला तयार असतो, त्यासाठी कधीही अंधकार त्याच्याजवळ येत नाही, नकारात्मक ऊर्जा त्यांच्याकडे येत नाही. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, नकारात्मक विचार या क्षणाला नष्ट करणारा माझे आशीर्वाद कार्य करत आहेत. जेव्हा तुमची त्या दिशेने वाटचाल होत आहे आणि तुम्ही यशाचा मार्ग शोधू लागतात आणि एक प्रयत्न करतात, तेव्हा देव तुमच्या दिशेने अनेक आशीर्वाद पाठवून तुमच्यासाठी योग्य मार्ग निवडतात आणि तो मार्ग तुम्हाला कुठल्या ना कुठल्या स्वरूपात दाखवला जातो आणि तुम्ही त्यावर चालून खूप मोठे यश प्राप्त करू लागतात. कारण ही सर्व योजना देवानेच तुमच्यासाठी केली आहे. जर तुमचा देवाच्या आणि स्वामींच्या चमत्कारांवर, आशीर्वादांवर संपूर्ण विश्वास असेल तर तुम्हाला नक्कीच तो मार्ग सापडेल. स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला दैवी ऊर्जा प्रदान करून तुमच्या कार्यातील ते अडथळे दूर करतात आणि स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला पवित्र करतो, ऊर्जावान करतो. जर तुम्ही श्रेष्ठ बनत असाल, जर तुम्ही श्रेष्ठ बनू इच्छित असाल, देवाच्या आशीर्वादाने परिपूर्ण होऊ इच्छित असाल तर या क्षणाला या संदेशाला लाईक करा आणि आपल्या प्रियजनांना ज्यांना याची आवश्यकता आहे त्यांना शेअर करायला विसरू नका. तुम्ही पुण्यवंत आणि भाग्यवंत व्हाल, कारण देवाची ऊर्जा प्रत्येकाला प्राप्त व्हावी जर तुमच्याही मनात असेल तर नक्कीच शेअर करा. माझ्या दिव्य शक्तीवर विश्वास ठेव, कारण ते तुझ्यासाठी जलद गतीने कार्य करत आहे. जेव्हा तुम्ही खूप काही प्रश्न करता तेव्हा मी तुमच्याकडे हे आशीर्वाद पाठवतो. जर तुम्ही संयम ठेवला, धीर ठेवला तर तुम्हाला ते सर्व काही आशीर्वाद प्राप्त होतात. बाळा, मी तुझ्यासाठी उत्तम संधी निर्माण करू इच्छितो. आज तुम्हाला प्रेम, विपुलता, चमत्कार, खूप काही भरभरून प्राप्त होणार आहे. तुझ्यासाठी समृद्धीचे आशीर्वाद देणारा हा संदेश तुझ्यापर्यंत आला आहे. तू स्वामी शक्तीवर आणि स्वामींच्या या संदेशावर संपूर्ण विश्वास ठेव. तुला माहीत आहे देव ते तुला सर्व काही देणार आहेत, ज्याची तू काही काळापूर्वी अपेक्षा सोडली होतीस. तेही तुमच्या जीवनात आता येताना तुम्ही पाहणार आहात. ते आनंदाचे क्षण तुम्हाला दिले जाणार आहेत. तेव्हा देवाचे धन्यवाद द्यायला विसरू नका. जर तुम्ही या संदेशावर विश्वास ठेवत असाल तर स्वामी माऊली, मी तुमचे प्रिय बाळ असे कमेंट करायला विसरू नका. स्वामी देव तुमचे कल्याण करणारच आहेत. बाळा, जर या क्षणाला देखील तू कोणत्या काळजीत असशील तर काळजी करणे थांबव, कारण माझे आशीर्वाद आणि माझे चमत्कार तुमच्या दिशेने येत आहेत. तुम्ही ती काळजी संपवावी अशी मी तुमच्याकडे आज्ञा करतो. देव म्हणतात, बाळा, माझे आशीर्वाद तुमचे संपूर्ण जीवन बदलणार आहेत. इथून पुढे तुम्ही ते सर्व काही प्राप्त करणार आहात ज्यासाठी तुम्ही माझी प्रार्थना करत आहात. जो कोणी माझा प्रिय भक्त या संदेशाला शेवटपर्यंत ऐकेल त्याच्या घरी तो आनंदाची बातमी नक्कीच ऐकेल. त्याचा विश्वास असो अथवा नसो, पण मी माझे कार्य करणार आहे. तुम्हीही तुमचे कर्म करा. देव म्हणतात, माझा विशेष संदेश तुझ्यासाठीच आहे. कधी कधी लोक घाबरतात, त्यांना कुठे जायचे आहे आणि कोणते निर्णय घ्यायचे हे देखील कळत नाही. तेव्हाही मी त्यांची साथ सोडत नाही, कारण ते माझे निरागस आणि खूप काही शांत बाळ आहे. त्यांच्यावर माझी निरंतर कृपादृष्टी आहे. त्याला ज्या दिशेने वळायचे आहे त्यासाठी त्यांच्यात सामर्थ्य मी देईन. त्यांच्या पाठीशी सदैव मी उभा आहे. कोणी त्याला कितीही चुकीचे मार्ग दाखवले पण कोणीही त्याला त्या चुकीच्या मार्गावर नेऊ शकणार नाही, कारण मी त्याच्या सोबत आहे.
तो माझा प्रिय बाळ आहे आणि मी सदैव त्याच्या पाठीशी उभा राहून त्याच्यासाठी ते मार्गदर्शन करणार आहे, ज्या मार्गावर चालून तो त्याची प्रगती शांततेने साध्य करू शकेल. बाळा, आताही उशीर झालेला नाही. तुम्ही जे काही निर्णय घेत आहात त्यात मी तुम्हाला अनुमती देईन आणि तुम्ही त्यानंतर ते निर्णय घेण्यासाठी इतके सक्षम आणि समर्थ व्हाल, कारण स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी उभे राहून तुम्हाला तो मार्ग दाखवत आहेत, हे विसरू नका. जेव्हा कोणी तुम्हाला त्या गैरमार्गाचा अवलंब करण्यासाठी एक प्रयत्न करतो तेव्हा मी त्याच्या मागे उभा असतो आणि त्याला तुमच्या जवळून दूर करण्यासाठी ते सक्षम प्रयत्न करतो. बाळा, कारण मला माहीत आहे हा माझा बाळ निरागस आहे. तो चुकीच्या मार्गाने जाणार नाही, कारण तो माझ्यावर संपूर्ण श्रद्धा ठेवून आहे. तो विश्वास जागा करा. मी तुमच्या पाठीशी उभा आहे. तेव्हा तुम्हाला कोणीही कधीही चुकीचे मार्ग दाखवले तरी तुम्ही त्यावर चालणार नाहीत. बाळा, तुझ्या स्वामी आईंवर संपूर्ण विश्वास आहे ना? मग तो तसाच ठेव, कारण जेव्हा तुम्ही पुढे जातात, एक पाऊल उचलता, तेव्हा देव तुमचा पाठीराखा आहे, हे विसरू नका. स्वामींची कृपादृष्टी त्यांच्या प्रत्येक भक्तांवर आणि त्या प्रिय भक्तांवर अधिकाधिक असते. जो श्रद्धेने त्यांचे नामस्मरण जपतो, त्यांचे पूजन करतो, त्यांच्याकडे प्रेमाच्या दृष्टीने, आईच्या दृष्टीने पाहतो. स्वामी आई सतत तुमच्यावर लक्ष ठेवून आहे, तुम्हाला कधीही कोणत्याही मार्गावर भटकू देणार नाही. तेव्हा स्वामी यांच्या चरणावर त्रिवार वंदन करून स्वामी माऊली, मी तुमचे प्रिय बाळ असे कमेंट करायला विसरू नका. स्वामी म्हणतात, लक्षात ठेवा, नामस्मरण कधीही कर्माचा त्याग करण्यास सांगत नाही. कर्माचा त्याग करून नामस्मरणाला काहीही अर्थ नाही. तेव्हा कर्मालाही तितकेच महत्त्व आहे आणि आपल्या कर्माला उत्तम करत जा, कारण जेव्हा तुम्ही कर्म करता तेव्हा तुम्ही देवाचे अधिक प्रिय बाळ होता. स्वामी म्हणतात, बाळा, तुम्हाला स्वतःलाही कळत नाही इतके तुमच्या मनात काय आहे ते मला कळते. नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल, पण मी तुम्हाला पाहतो, कारण मी तुमच्या हृदयातच आहे. तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो. तुमच्यासाठी अशक्यही शक्य होणारा काळ येत आहे. या रात्रीतून तुमचे दुःख संपवण्यात येणार आहे. तुमची काळजी संपवणारा हा संदेश ज्या क्षणाला तुमच्यापर्यंत येईल त्या क्षणाला समजून जा की आता आपले दुःखाचे दिवस सरले आहेत, सुखाचे दिवस सुरू होणार आहेत. यावर ज्यांचा कुणाचा विश्वास आहे त्यांनी होय स्वामी हा आशीर्वाद स्वीकार करतो असे कमेंट करायला विसरू नका. तुमची इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास मनाशी बाळगा. सर्व काही तुमच्या देवावर निशंक सोपून आपल्याला विश्वासयुक्त कर्म केले पाहिजे. आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास मनाशी ठेवा आणि देवाचा अद्भुत चमत्कार प्राप्त करण्यासाठी सज्ज व्हा. देव तुमच्या दिशेने एक अद्भुत चमत्कार पाठवत आहेत. ते तुमच्यासाठी सुख, आनंद, प्राप्तीचे क्षण, प्रगतीचे क्षण देत आहेत. ते आनंदाचे क्षण स्वीकार करा. देव म्हणतात, बाळा, या रात्रीतून काळजीमुक्त होशील, कारण मी तुझ्यापर्यंत ज्या क्षणाला येत आहे तेव्हा तुझी काळजी मुक्त होईल. तुला सुख, संपदा, आनंद आणि वैभवाची प्राप्ती होणार आहे. इथून पुढे तुमचे जीवन उच्च स्तरावर उंचवणार आहे. त्यासाठी तुम्हाला तयार केले जात आहे. आजपर्यंतच्या येणाऱ्या अडचणी हे तुमचे मागील भोग होते, ते आता संपवून तुम्हाला तो आनंद दिला जात आहे. तुमच्यासाठी मोठा एक चमत्कार देण्यात येत आहे. स्वामी म्हणतात, बाळा, मी तुझ्या मदतीला सांगून नाही तर न बोलवता धावून येईल. फक्त विश्वास ठेव. तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप त्रासलेले आहात. मी तुला अनेकदा समजावले आहे की तू माझ्यासाठी खास आहेस. तुला ही शंकाही आहे का? जर मी तुम्हाला काही खास सांगत असेल तर त्यामागे काहीतरी कारण असावे, नाही तर मला तुम्हाला काही खास सांगून काय फायदा? माझ्या मुलांनो, मी निर्माण केलेल्या जगातील सर्व प्राणी स्वतःमध्ये खास आहेत. मग तुम्ही एकाची तुलना दुसऱ्याबरोबर का करता? मी हे संपूर्ण जग प्राण्यांसाठी आणि माणसांसाठी निर्माण केले आहे, म्हणून त्यात राहणारे सर्व मानव आणि प्राणी माझ्यासाठी अत्यंत खास आहेत. माझ्या प्रिय मुलांनो, काळाचे चक्र खूप शक्तिशाली आहे. ते सर्व जखमा बरे करते. निरुपयोगी गोष्टींवर आपला वेळ वाया घालवू नका.
आयुष्यात गमावलेल्या गोष्टींवर शोक करून काही उपयोग नाही. त्याऐवजी भविष्यासाठी कामाला लागा. तुमचा या मौल्यवान वेळ तुमच्या प्रगतीसाठी वापरा. मुलांनो, तुम्हीही या चक्रात नव्या दशकात प्रवेश केला आहे. तुम्हाला जलदगत प्रगतीकडे आणि तुमच्या आयुष्यात घेऊन जाईल. अजूनही अपूर्ण राहिलेली सर्व कामे देव पूर्ण करेल. त्यामुळे तुम्हाला अधिक बळ मिळेल, कारण या अडचणी तुम्हाला अधिक मजबूत बनवतील आणि तुम्ही जीवनात जे काही काम हाती घेतले आहे त्यात तुम्ही नक्कीच यश मिळवाल. माझ्या मुला, माझे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहेत. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुला यश मिळो आणि तुझ्या आयुष्यातून सर्व वाईट गोष्टी कायमच्या दूर होत, हाच माझा तुला आशीर्वाद आहे. हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. केलेली सेवा स्वामींचरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.